शेतकऱ्यांसाठी खुशखबर, खात्यात येणार 4,000 रुपये. होय शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता दोन वेगवेगळ्या योजनेमधून प्रत्येकी 2,000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. होय, PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे शेतकऱ्यांसाठी 4,000 रुपये खात्यात येणार आहेत. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर PM किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजे PM किसान योजना जी आहे ती केंद्र सरकारची आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजना जी आहे ती राज्य सरकारची आहे. तर या ठिकाणी शेतकऱ्यांना जो फायदा होणार आहे, 94 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तर शेतकऱ्यांना फायदा, तर राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ही रक्कम मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, शेत जमिनीचे कागदपत्र या ठिकाणी पडताळणीमध्ये पात्र ठरलेले आहेत, बँकामध्ये डेबिटी वगैरे केलेली आहे, असे सर्व शेतकरी या ठिकाणी पात्र असणार आहेत आणि त्यांना PM किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता म्हणजे दोन वेगवेगळ्या योजनेमधून प्रत्येकी 2,000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, विशेष सांगायचं झाल्यास लवकरच खात्यात जमा होणार आहे हा हप्ता. मिळालेल्या माहितीनुसार पुढील 10 दिवसात जिल्हा परिषद निवडणुकापूर्वी हप्ता जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजे पुढील 10 दिवसाच्या आतमध्ये हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमचं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं बेनिफिशरी स्टेटस पाहून घ्या. तर नमो शेतकरी योजना महाराष्ट्र nsmy.mahait.org ही अधिकृत वेबसाईट आहे. तर या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. व्हिजिट केल्यानंतर या ठिकाणी पेज अशा प्रकारे दाखवेल. तर लेटर आणि सर्क्युलरमध्ये आपण पाहू शकता, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा हप्ता या ठिकाणी त्याचे शासन निर्णयसुद्धा दिलेले आहे. तर आधी काय होईल, 8व्या हप्त्यासाठी शासन निर्णय येईल. शासन निर्णय आल्यानंतर आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला बेनिफिशरी स्टेटस पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता भेटणार आहे किंवा नाही. तर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटसवरती इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन नंबर, आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर, आधार नंबर हे सर्व जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यामधलं एक या ठिकाणी टाकून कॅप्चा कोड टाका. गेट आधार OTP वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर OTP येईल आणि OTPच्या मार्फत तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता. कुठपर्यंत आलं आहे, प्रोसेस काय आहे, सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिशरी स्टेटसमध्ये पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा.